माय माऊली नमस्कार. सप्तम स्कंद भाग 23 प्रल्हाद चरित्र याच्यातला उर्वरित भाग आता पुढे सुरू. विषारी साप चावले तरी प्रल्हाद सुखरूप उंच कड्यावरून त्याला खाली लोटून दिले, पण तो तसाच राहिला. अंधार कोठडीत डांबून ठेवले, उपाशी ठेवले, पण प्रल्हाद आनंदात हरिनाम घेत राहिला. त्याला अग्नीत जाळण्याचा प्रयत्न केला तरी तो भाजलाही नाही. त्याला समुद्रात बुडवले तरी तो बुडेना. काही केले तरी प्रल्हादाला तो काहीही करू शकला नाही. हिरण्यकश्यपू विचारात पडला. मी इतका याचा छळ केला तरी हा मुकाट्याने सहन करतोय, केवळ स्वतःच्या जोरावर, तरी सुद्धा माझ्याजवळच निर्भयपणाने राहतोय. याच्या अंगी काहीतरी सामर्थ्य असले पाहिजे. माझ्याही द्वेष हा करीत नाही, हा कोणाला भीत नाही. याचा मृत्यू घडून येत नाही, घडवून आणता येत नाही. याच्या शक्तीचा थांगच लागत नाही. हाच माझा मृत्यू असेल की काय? याच्याशी वैराने वागलो तर मलाही मरण येण्याचा संभव आहे की काय? राजाला संशयाने घेरले. त्याची वृत्ती उदास झाली. षंडा आणि अमर्क यांनी राजाजवळून प्रल्हादासाठी सर्व शिक्षांची संमती मिळवली. त्याला वरून पाशाने बांधायला गेले तरी तो बंद होईना. त्या दोघांनी शाळेत त्याला निरनिराळे विषय शिकवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हाद आता त्याला काही शिकेना. त्याचे समवयस्क मित्र त्याच्याभोवती जमत. सर्वजण खेळत. प्रल्हाद त्यांना विष्णुभक्तीच्या गोष्टी सांगे, नीतीचा उपदेश करे. नामघोषाने शाळा दुमदुमून जाई. प्रल्हादावर सर्व बालकांची भक्ती होती. तो त्यांना घेऊन शाळेतून दूर जाई. एखाद्या वटवृक्षाखाली सर्वजण हरे कृष्ण हरे नारायण नारायण हरी गोविंद रे अशी अनेक प्रकारे भजने म्हणत प्रल्हाद अतिशय मधुर आवाजात हरिभक्तीचा महिमा मुलांना सांगे. मुले त्याला विचारू लागले, अरे प्रल्हादा, तू एवढा लहान, तुला गुरुजींनी हे काही शिकवलेलं नाही, मग तुला इतके सगळे कसे येते? प्रल्हादाला तो मातेच्या गर्भात असताना मी हरितत्वोपदेश दिला होता, तोच त्याच्या नीट आठवणीत होता. कयादू त्यावेळी इंद्राच्या आश्रयाने राहत होते. हिरण्यकश्यपूने जेव्हा तपश्चर्येला आरंभ केला तेव्हा देवांनी त्याची राजधानी लुटली, दैत्यांचा पराभव केला. कयादू त्यावेळी गरोदर होती. इंद्राच्या मनात आले की हिचा मुलगा झाला की त्याला मारून टाकावा, मग तिला सोडून द्यावे. युधिष्ठिरा, त्यावेळी मीच त्याला सांगितले की कयादूला जो पुत्र होईल तो मोठा विष्णुभक्त होईल, त्याला मुळीच मारू नका. कयादूला मीच हरिभक्तीचे रहस्य शिकवले, ते प्रल्हादाने श्रवण केले. पुढे बालकाने त्याला विचारले की प्रल्हादा, हे सर्व कुठे, केव्हा, कसे शिकलास? तेव्हा तो म्हणाला, मला हे आईच्या पोटात मी होतो तेव्हापासून माहीत आहे. नारदांनीच उपदेश दिलेला आहे. मित्रांनो, हरी आपलासा करायला अमुकच जातीत जन्म घ्यावा लागतो असे नाही. ज्ञान, पांडित्य, यज्ञ, काया, वाचा, मनाची तपे ही नुसती पुरेशी नाहीत. निष्काम भावना असली तरच तो खरा आपलासा होतो, प्रसन्न होतो. सर्वात्मक सर्वेश्वर श्रीहरीच्या भक्तीने कोणत्याही जीवाचा उद्धार होतो. जन्माला आल्यास एकमात्र कर्तव्य आहे, ते म्हणजे हरिदर्शन, हरिस्मरण, हरिकीर्तन, हरिमय होणे, संसाररूपी सागरातून तरून जाणे. हरी हाच स्वार्थ, हरी हाच परमार्थ. मित्रांनो, चला आपण भजन करूया. मित्रांनो, चला आपण भजन करूया. श्री नारायण नारायण हरी हरी, भवसागर हा पार करी. श्री नारायण नारायण हरी हरी, भवसागर हा पार करी. सर्व मुले त्याच्याबरोबर कोवळ्या उंच आवाजात गाऊ लागत. श्री नारायण नारायण हरी हरी, भवसागर हा पार करी. सर्वत्र नामघोष ऐकू येऊ लागले. वडील दैत्यांना न जुमानता भजनाची कोडी लागलेले सर्व मुले नेहमीचे पाठ सोडून भजनच करू लागले. परस्परांशी प्रेमाने वागून भांडणे न करता हरिकथा प्रल्हादाकडून ऐकू लागले. कोणी प्रल्हादाला अडवू शकत नाही. राजा राघवला, पण तो कोणत्याही उपायाने मरत नाही हे त्याला ठाऊक होते. स्वतःच प्रल्हादाचा जीव घ्यावा असा निर्धार करून हा प्रल्हादाचा हरी कसे त्याचे रक्षण करतो तोच पाहूया असा निश्चय करून हिरण्यकश्यपू प्रल्हादाला दटावून म्हणाला, मूर्खा, तू फारच शेपारला. कोणत्या जोरावर माझा दैत्यकुळाचा अपमान करतो? थांब, आजच तुला मारून टाकतो. तुला एवढे बळे चढले आहे ते कुणाचे? माझ्याजवळ माझ्याविरुद्ध गोष्टी करतोस? प्रल्हाद म्हणाला, बाबा,
सृष्टीतील सर्वांचे बळ मुळात श्रीहरीचेच नाही का? माझे तुमचे, पशुपक्ष्यांचे, कृमिकीटकांचे, देवदैत्यांचे, यक्ष किन्नरांचे, या भूमीचे, वाऱ्याचे, पावसाचे, सूर्य चंद्राचे, ताऱ्यांचे, आकाशाचे, अहो सर्वत्र बळ परमेश्वराचेच आहे. हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही तुमचा द्वेष सोडून द्या. त्रिगुणाच्या पलीकडे असलेल्या भगवंताला तुम्ही काय करू शकणार? तुम्ही 10 दिशांचे प्राणी ताब्यात ठेवले तरी मन इंद्रिय ताब्यात ठेवले नाहीत तर कसले तुम्ही पराक्रमी? तुम्ही मनाला ताब्यात घ्या. भगवंताच्या पायाशी तर दुर्धर असे काम क्रोधाधिक शत्रूसुद्धा नष्ट होतात. स्वतःवर विजय मिळवा. जग जिंकूनही तुम्ही समाधानी नाही. तो जगताचा स्वामी श्री विष्णू आहे. तुमच्या इंद्रियांनी तुम्हाला फसवले आहे. तुम्हाला वाटते की तुमची शक्ती स्वतःची आहे. खरी ती शक्ती भगवंताची आहे. तो सर्वत्रच आहे. हिरण्यकश्यपू भयंकर संतापला. तो म्हणाला, पोरट्या, मोठमोठ्या वल्गना करतोस. तुझ्या बडबडीला मर्यादाच उरली नाही. तुझी मरणाची वेळ आली आहे असं समज. तुझा तो जगाचा स्वामी आहे कुठे? तू म्हणतोस तर सर्वत्र आण त्याला बोलावून. रोज हाका मारतोस, मग मार हाका आता त्याला. मी आता तुला यमसदनाला पाठवतो. कुठे आहे तुझा तो भगवान? मग या समोरच्या खांबात पण असेलच नाही का? सांग सांग. प्रल्हाद अत्यानंदाने पित्याकडे पाहत होता. भगवंताचेच नाव, त्याचेच गुणवर्णन रागारागानेच का होईना आपला पिता करीत आहे. तो म्हणाला, बाबा खरेच सर्व वस्तू तो भरलेलाच आहे हो. तर मग हा खांब मी खडंगाने फोडतो. पाहूया तुझा भगवान आत आहे का? लात मारतो मी त्याला. असे म्हणत सिंहासनावरून ताडकन उठून आपल्या खडंगाने सभास्थानी असलेल्या खांबावर राजाने वेगाने प्रहार केला. खांबावर लता प्रहार केला. प्रचंड गडगडाट, कानठळ्या बसविणारा कडकडाट, सर्वत्र प्रचंड वावठळ, पंचमहाभूतात मोठी खळबळ. भूमी हादरली, वारा पिसाळला, सागर मर्यादा ओलांडून पुढे आला. आकाशाला कापरे भरले. तो कोरीव रत्नजडीत वर्तुळा कार सुंदर स्तंभ एकाच क्षणात त्याचे उभे 2 तुकडे झाले. भयचकित राजा, मुकुट मागे सरकलेला, उत्तरीय वस्त्र खाली ढळलेले, क्रोध संताप यांनी डोळे तांबलेले, हातात खडंग, तसेच प्रल्हाद डोळे मिटून उभा मुखाने श्री हरी श्री नारायण, श्री हरी श्री नारायण असा अखंड जप करत होता. आणि त्या खांबातून एक अतिविशाल सिंहमुख असलेला मानव देहधारी प्राणी येऊन उभा राहिला. त्याच्या पीतवर्णी केशरी आयाळीतून प्रकाश सर्वत्र पसरला. तोंडातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडल्या. तीक्ष्ण दाढा चमकत होत्या. जीभ बाहेर लोंबत होती. तो जिभेने मधूनच होठ चाटीत होता. त्याला शेकडो हात होते. त्या हातांच्या बोटांना भयंकर टोकदार नखे होती. तो केवढा तरी प्रचंड नरकेसरी पाहून राजा भयचकित झाला. पण त्याची वीरवृत्ती जागृत होऊन तो खडंग परजून त्या प्राण्यावर धावून गेला. त्याच्यावर तुटून पडला. प्रचंड अग्नीवर एखादे फुलपाखरू उडत जावे तसाच तो दिसला. सभागृहात पुष्कळ दैत्य उभे होते. त्यांनी सर्व प्रकार पाहिला तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. सर्वजण राजाच्या मदतीला धावून येण्याऐवजी जिकडे तिकडे ओरडत ओरडत पळून गेले. राजाचे मुख्यमंत्री मात्र ते थरथर कापत उभे होती. प्रल्हाद हात जोडून त्या महाविशाल शरीकडे पाहत होता. खांब 2 तुकडे होऊन पडला होता. त्याच्यामध्येच प्रचंड तेजस्वी सिंहासन उद्भवले होते. नाना माळा धारण केलेला, पितांबर नेसलेला, मुकुटधारी सिंहमुखी अर्ध मानव अर्ध देव अर्ध पशु स्वयंभूपणे प्रगट झाला होता. हिरण्यकश्यपूने त्यांच्यावर खडंगासहित चाल केली. भराभर अंगाभोवती खडंग फिरवीत तो नरसिंहाला सामोरा गेला. गदा घेऊन त्याने नरसिंहावरती फेकली. त्या प्रचंड प्राण्याने हिरण्यकश्यपूला लगत उचलले. तो त्याला हातात धरून त्याच्याशी खेळ करू लागला. चपळाईने राजाने त्याच्या हातातून सुटका करून घेतली व पुन्हा खडंगाने त्याच्यावर धाव घालण्यासाठी धावून गेला. सायंकाळ झाली होती. सूर्य अस्ताला चालला होता. दिवसही नव्हता, रात्र नव्हती. अशा वेळी राजाला त्या नरसिंहाने पटकन धरले. द्वाराच्या उंबरठ्यात जाऊन राजाला आपल्या मांडीवर धरून आपल्या नखांनी त्याने खसकन पोट फाडले. राजाने भयंकर किंकाळ्या फोडल्या. रक्ताच्या धारा त्याच्या पोटातून उडाल्या. त्या नरसिंहाच्या पितांबरावर उडाल्या. राजाचा तडफडून प्राण गेला. त्याच वेळी सूर्य अर्धाच अस्ताला गेला होता. राजाचा रक्ताने भरलेला फुटलेल्या पोटाचा रक्तभूषित
रत्नभूषित रक्तलांछित देह नरसिंहाने भूमीवर टाकून दिला. प्रल्हाद हात जोडून स्वस्थ राहिला. त्याला स्तुती सुचेना, काय करावे तेही सुचेना. नरसिंह स्वतःच्याच तेजात टळपळत होता. तो लांब लांब पावले सहजपणे टाकीत राजाच्या सिंहासनावर जाऊन बसला. त्याच्या तेजापुढे सूर्यचंद्राचे तेज फिके वाटत होते. दैत्यराज मरण पावल्याचे पाहून कयाधूला बेशुद्धी आली. दैत्य मंत्री होते नव्हते ते पळून गेले. राजसभेत राजाचे शव पडले होते. कोण होते सोबतीला? काय नेले त्यांनी बरोबर? सरस्वता सोडून गेला. त्याला मृत्यू आला. तो घरात नाही, बाहेर नाही, भूमीवर नाही, आकाशात नाही, शस्त्रास्त्राने नाही, दिवसा नाही, रात्री नाही, ब्रह्मदेवाने किंवा अन्य कोणी उत्पन्न केलेल्या कोणत्याही प्राण्याने नाही, मानव देह पशु यापैकी कोणाकडून नाही. अशा चतुरपणे मागितलेला वर होता, तरी त्यातून परमेश्वराने मार्ग काढला. युधिष्ठिरा दैत्य श्रेष्ठ हिरण्यकश्यपू मरण पावला. त्यावेळी देवांनी जय जयकार केला. नृसिंहाची सर्वांनी स्तुती केली. कयाधू ईशकृपेने शुद्धीवर आली. नृसिंहाची तिने स्तुती केली. परंतु नृसिंहाचा क्रोध मुळीच शांत झाला नाही. प्रत्यक्ष लक्ष्मीनीलाही देवांनी पाठवले तरी नरकेशरी भगवंताचा क्रोध शांत होईना. तेव्हा देव प्रल्हादाला म्हणाले, बाळा प्रल्हादा, भगवंताचा कोप तुझ्या पित्यावर झाला आहे. तू तरी त्याला वंदन कर, त्याला शरण जा, त्याला कोप शांत कर. तुझ्यासाठी तो सौम्य होईल. प्रल्हादाने नम्रपणे पुढे जाऊन नृसिंह रूपधारी भगवंताच्या पायाशी लोळण घेतली. देवाने पाहिले, कोमल शरीर, गौरवर्ण, पंचवर्षीय राजकुमार एक बालक आपल्या पायाजवळ पडला आहे. त्याने पटकन त्याला उचलून हृदयाशी धरले. त्याच्या लहानशा गालाचे मुके घेतले. सर्व क्रोध कोटच्या कोटे मावळला. त्या नृसिंहाच्या शरीरावर प्रल्हाद कसा शोभून दिसत होता. अवर्णनीय योग, कठोरपणाला प्रेमाचा पाझर फुटला होता. दुर्बळाचे रक्षण करणारा भगवान स्वतः दैत्यांना नाशकारक असे रूप धारण करून प्रगट झाला होता. प्रल्हादाच्या निरागस डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. देवतांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांची पुष्पे वाहून प्रल्हादावर पडली होती. प्रल्हादाने भगवंताशी ज्ञानपूर्ण शब्दांनी स्तुती केली. नृसिंह प्रसन्नपणे त्याला म्हणाला, दैत्य कुलभूषणा प्रल्हादा, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला कोणताही वर मी देतो. काय हवे तसे ते माग. प्रल्हादाला वाटले, निष्काम प्रेमभक्तीत वरदानाचा मोठाच मोह उभा आहे. छे, वरदान मागणे चुकीचे आहे. तो म्हणाला, भगवंता, आपल्याजवळ भोग मागणे म्हणजे मायेत फसणे आहे. मला असा वर द्या की माझ्या मनात कधी कोणतीही वासना उद्भवू नये. मी आपला प्रेमी निष्काम भक्तच राहीन. आपण माझे निरपेक्ष स्वामी आहात. नृसिंहाने तरीही त्याला एक कल्पपर्यंत दैत्याधिपती कर्तव्य स्वरूप उपभोग स्वीकार करण्यास सांगितले. ती आज्ञा मानूनच प्रल्हादाने त्याचा स्वीकार केला. त्यानंतर तो माझ्या स्वरूपात येशील, नृसिंह म्हणाला. प्रल्हादाने त्यानंतर भगवंताला विनंती केली, देवादी देवा, वरदानात सर्वसत्श्रेष्ठ प्रभो, माझ्या पित्याने आपली निंदा केली, माझा द्वेष केला, आपल्याशी वैर केले, त्या दोषांपासून त्याची सुटका करावी ही माझी प्रार्थना आहे. नृसिंह म्हणाला, भक्तश्रेष्ठ प्रल्हादा, माझ्या नखांचा स्पर्श होताच हिरण्यकश्यपू सर्व पापापासून मुक्त झाला आहे. एवढेच नव्हे तर त्याचे संबंधित जनही मुक्त झालेत. पण तू लोकाचार पाळण्यासाठी तुझ्या पित्याचे दिवस कर. त्यांची अंत्येष्टी कर. त्यानंतर त्याचे राज्य तू सांभाळ. तुला त्रैलोक्यात माझा आदर्श भक्त म्हणून सर्वजण मान देतील. तुझे अनुयायी माझे भक्त होतील. त्याची आज्ञा मानून प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला अंत्यसंस्कार केला. ब्रह्मदेवाने नृसिंहाची स्तुती केली. विष्णूचा अवतार प्रल्हादाच्या निमित्ताने झाला. नृसिंहाने ब्रह्मदेवाला सांगितले, स्वभावानेच क्रूर असणाऱ्या दैत्यांना असे वरदान देऊ नये. युधिष्ठिरा, त्यानंतर नृसिंह अंतर्धान पावले. प्रल्हादाला राज्याभिषेक शुक्राचार्यांनीच केला. सर्वांनी त्याला शुभ आशीर्वाद दिले. कयाधूने माझा उपदेश ऐकलेला होता. प्रल्हादासारख्या भक्ताला जन्म दिला होता म्हणून नृसिंहाचे तिला दर्शन झाले होते. दुष्ट दैत्य पती हिरण्यकश्यपू मरण पावल्यानंतर तिने प्रल्हादाचा प्रतिपाळ केला. उर्वरित आयुष्य हरिचिंतनात घालविले व ती नंतर विष्णू लोकात गेली. युधिष्ठिरा, जय विजयाचा पुन्हा जन्म झाला तो रावणाने कुंभकर्ण म्हणून. तेव्हाही रामचंद्राचा अवतार घेऊन विष्णूने त्याचा वध केला.
तेच या युगात दंतवक्र व शिशुपाल म्हणून जन्माला आले. जन्मापासून त्यांनी वीरभावाने श्रीकृष्णास्वरूप हरीचे चिंतन केले. त्यामुळेच मरणानंतर शिशुपालाची आत्मज्योती श्रीकृष्णाच्या शरीरात लुप्त झाली. युधिष्ठिरा हिरण्याक्षाचा वध वराह रूपाने, हिरण्यकशिपूचा वध नरसिंहाच्या रूपाने, रावण कुंभकर्णाचा वध रामलक्ष्मणाच्या मानव रूपाने व शिशुपाल दंतवक्राचा वध पुरुषोत्तम पूर्णावतारी श्रीकृष्ण रूपाने विष्णूने केला. 3 जन्म असुरी योनीत झाले की जय विजय पुन्हा विष्णूचे पार्षद म्हणजे द्वाररक्षक म्हणून जायचे होते. ते आता पुन्हा तसे झाले आहेत. हे प्रल्हादाचे भक्तिचरित्र परमपावन आहे. ते श्रवण केल्याने धैर्य, निष्काम भक्ती, शुद्ध अंतकरण, कर्तव्य बंधनापासून मुक्ती मिळते. पंडूप सुता, तुम्हाला त्या विष्णूचाच पूर्णावतार श्रीकृष्ण सखा म्हणून लाभला आहे. हे केवढे भाग्य तुमचे. प्रत्यक्ष त्याचा इतका विश्वास मिळाला आहे, तर त्याचा सहवास मिळाला आहे, तर तुम्ही स्वतःची त्याच्या ठाई अनन्य भक्ती राहील असेच करा. मय दानवाने पूर्वी मायाशक्तीने 3 विमाने तयार केली होती. त्यात सगळे राक्षस राहत. त्या विमानात सर्व सुखसोयी होत्या. त्यामुळे त्यात राहून बाहेर 3 लोकातील प्राण्यांना त्रास ते देत. त्यावेळी भगवान रुद्राने बाण सोडून त्या सर्व दैत्यांना विमानात मूर्छित केले. त्या विमानांना त्रिपुर म्हणत असत. मायावी दानवाला अनेक उपाय माहीत होते. त्याने त्या सर्व दानवांना अमृत कुंभातून अमृत पाजले, पुन्हा तेजस्वी केले. त्यावेळी रुद्राने निराश होऊन विष्णूलाच उपाय विचारला व या विष्णूनेच रुद्राचे त्रिपुर नष्ट करण्याचे कार्य युक्तीने साधून दिले. ब्रह्मदेव विष्णू यांनी एक युक्ती केली. विष्णूने गायीचे रूप घेतले, विधात्याने वत्सरूप घेतले. दानवाच्या लक्षात येणार नाही अशा रीतीने ती गाय वासरू यांनी त्या अमृत कुंभातील सर्व अमृत रस पिऊन टाकून दानवांची शक्ती नष्ट केली. मयाच्या रक्षक दैत्यांनी शोक केला. आता काय करावे. आता रुद्र सर्वांना मारू शकेल, पण मयाला श्री विष्णूची आतर्कीय लीला पाहून केवळ आश्चर्यच वाटले. कर्मभोग नष्ट करणे कुणालाच शक्य नाही, प्रारब्ध टाळता येत नाही असे म्हणून त्याने दानवांचे सांत्वन केले. रुद्राने पुन्हा त्रिपुरी नष्ट करण्याची तयारी केली. त्यावेळी विष्णूने त्याची सर्व युद्धसामग्री तयार करून दिली. रुद्राने त्या युद्धभूमीने त्रिपुरावर चढाई केली. त्रिपुर दहन केले. असुरांचे मुख्य आश्रमस्थान नष्ट झाले. देवांचा आनंद गगनात मावेना. विष्णूच्या सामर्थ्यानेच ते घडू लागले. तेव्हा कुंती सुता अशी ज्याची विलक्षण लीला, त्या भगवान श्रीकृष्ण रूप विष्णूची तुम्ही अनन्य भक्तीच करावी. शुक परीक्षिताला सर्व भक्तांच्या कथा सांगत होते. ते पुढे म्हणाले, राजा धर्मराजाला नारदाने त्यानंतर ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ यांची कर्तव्य वर्णन करून सांगितले. धर्माची 30 लक्षणे होती. किती? 30. मानव धर्म, स्त्रियांचे कर्तव्य, द्विज म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांची कर्तव्य सांगितली. अवधूत दत्तात्रेयांनी प्रल्हादाला यती धर्माचा उपदेश केला होता. तो नारदाने युधिष्ठिराला समग्र सांगितला. सत्संगतीचा महिमा, परमात्म्याच्या भक्तीचा महिमा, कर्तव्य दक्षतेचे महत्त्व, सर्व प्रकारची अवस्थानुरूप धर्म कर्तव्य यांचे महत्त्वही त्यानंतर नारदाने धर्मराजाला सांगितले. परीक्षिता, श्रीकृष्ण हेच परात्पर विष्णू, याचे निश्चयात्मक ज्ञान धर्माला नारदाने दिले. तेव्हा धर्माला आनंद झाला. तो हर्षित झाला. आदराने नारदाला त्याने साष्टांग प्रणिपात केला. परीक्षिताला शुकदेवी कथा सांगत होते. सर्व श्रोते प्रल्हादाची आठवण काढीत, दृश्य अवतारावरचा प्रसंग आठवीत, साधू साधू म्हणत होते. सूत शौनक ऋषी संवादात सर्व ऋषीमुनी पुनीत झाले होते. शुकदेवांचे वर्णन, सामर्थ्य भगवत कृपेने सुताला जसेच्या तसे होते. सर्व काही त्यांच्या स्मरणात होते. त्यांची वाणी मधुर होती. दिव्य तेज मुखावर विलसत होते. जेव्हा जेव्हा ते भगवान विष्णूचे स्तुती स्तोत्रला सांगे, कथेत आलेले श्रीहरीचे वर्णने सांगे, तेव्हा त्याच्या मुखावरील आभा विलक्षण होई. तेजाचे एक वलय त्याच्या मस्तकाभोवती दिसत असे.
भक्त कथेत रमलेले वक्ते व श्रोते, भक्त कथेत रमलेले वक्ते व श्रोते भगवंत स्मरणात मधुरीत निमग्न होत होते. नैमिषारण्यात युगायुगातील ईश्वरी कार्याचे पावन गौग गंगोत्था सारखे प्रवाह शब्द वाक्य श्लोक यांच्या लाटांनी युक्त होऊन नवरसांनी भरून अष्टसात्विक भावांचे फेस बुद्ध यांनी सुशोभित होऊन वाहत होते. त्यावर ज्ञान तेजाचे ज्ञान सूर्याचे प्रेमकिरण पडून भक्तीचे परावर्तन होत होते. नाम सामर्थ्यांचे कल्लोळ नाद चित्त इंद्रिय यांच्या दोन तीराजवळ मरमर ध्वनी करीत होते. त्या प्रवाहात श्रोते विचार विहार करीत होते की तो प्रवाह श्रोत्यांच्या हृदयरूपी मानस सरोवरातून राहत होता. काय समजावे, चैतन्याचा तो साक्षात्कार होता. नैमिषारण्यातले वृक्ष वेली देवांच्या सानिध्यात हरिनाम हरिकीर्तन हरिदर्शन यांनीच पल्लवित पुष्पित फलित होत होते. धन्य ते ऋषी, धन्य ते भारतवर्ष, धन्य हे भूमी भवभय त्राण परमेश्वर विष्णूची अखंड कथा अशीच चालो. युगानुयुगे जगाला शांतीचा वैराग्याचा संदेश देवो. या ठिकाणी सप्तम स्कंद समाप्त झाला. या पुढील कथा आपण पुढच्या भागात बघूया. गजेंद्र मोक्ष कथा अष्टम स्कंद पुढच्या भागापासून सुरू होईल. हरये नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्णं सूनार्थ भावये सुधीः देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.